जगदीश स्मृतिचषक 2021 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना असेल. जयहनुमान एरंजाडे विपक्ष ओम कोंडेश्वर भोज या दोन टीमच्या दरम्यान आणि टॉस जिंकलाय जयहनुमान एरंजाडे टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर मी बेलवली संघाचं देखील कौतुक करेल, कारण मनुष्याने त्याच्या आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना असं वावरा की त्या रंगमंचावरून उतरल्यानंतर देखील तुमच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजेत. आज जरी त्यांच्या संघाच्या वाट्याला पराभव आला तरी त्यांनी कमी धावांसाठी संघर्ष करावयास भाग पाडलं. खऱ्या अर्थानं श्री गणेश मानकिवली संघाला खूप चांगला त्यांनी स्पेल टाकला, चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग केली आणि त्यांचा आत्मविश्वास देखील थोडासा वाढला असेल. तर त्यांनाही पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. तर 4 षटकांचा सामना, दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना आणि दोन्ही संघ सज्ज आहेत. मागच्या मॅचमध्ये एक मोठा उच्चांक त्यांनी तुम्ही पाहताय पूर्णपणे चेस केला तो संघ होता भोज, आणि दुसऱ्या बाजूने मात्र धावांचा बचाव करणारा संघ होता एरंजाडे. तर सामन्यास सुरुवात झाली. गेम इज ऑन. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहताय शंकर आणि दुसऱ्या बाजूने पाहताय विशाल हा खेळाडू. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज तयार होतो संदेश, जो खऱ्या अर्थानं जयहनुमान एरंजाडे टीमचा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल या सामन्यामधला राईट आर्म राऊंड विकेट. खूप चांगला बॉल, बॅटची एज घेतली आणि यष्टीरक्षकानं झेल कॅरी केलं. पहिल्याच बॉलवरती कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात इथून पडदा लागेल शंकर या फलंदाजाला. या ठिकाणी करून दिली आहे. तुम्ही पाहता गोलंदाज होते खऱ्या अर्थानं तुम्ही एरंजाडे टीमचे संदेश, त्यांनी चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. आणि असं म्हटलं तर एकदा त्या गोष्टीची सुरुवात चांगली आली की शेवट हा गोड होतो. ज्या पद्धतीने या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला, प्रचंड मोठ्या संख्येने मान्यवरांची मांदी आली आपण या व्यासपीठावरती पाहिली, आणि मोठा जल्लोष आणि आनंदाचं वातावरण उद्घाटन समारंभ प्रसंगी आपण पाहिला. आणि त्यानंतर मात्र आज या स्पर्धेच्या आपण तिसऱ्या दिवसाकडे वळालोय. खूप चांगलं असं नियोजन या स्पर्धेनिमित्तानं तिथं बघतोय. आजच्या दिवसातील 5वा सामना, दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना. या ठिकाणी जयहनुमान एरंजाडे विपक्ष ओम कोंडेश्वर भोज या दोन टीमच्या दरम्यान पहिलं षटक हाताळत असताना एरंजाडे टीमचा प्रमुख गोलंदाज संदेश त्याने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिला. त्यानंतर श्रीपाद हा खेळाडू तिसऱ्या क्रमांकाचा मैदानामध्ये आला. इनफिल्डच्या वरतून यावेळेस बॉलला उडवायचं होतं कव्हरच्या दिशेने, परंतु आतली कडा घेतली आणि बॉल सरळ गेला शॉर्ट स्क्वेअर लेगला. आणि त्यानंतर मात्र सहजगत्या 2 धावा कंप्लीट करत असताना दोन्ही खेळाडू गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून श्रीपादच्या बॅटमधून या 2 धावा आल्या. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय भोज टीमचं इथे अकाउंट देखील ओपन झालं. 4 षटकामध्ये त्यांना चांगलं टार्गेट सेट करायचं पहिल्या इनिंगमध्ये. बघा थ्रो जेव्हा झाला तेव्हा थोडासा त्यांना दुखापत झाली आहे. तर नक्कीच ही दुखापत फार कमी असेल, आपण अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. कारण या स्पर्धेमध्ये आपण जेव्हा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न केला तेव्हा विघ्नहर्त्याला साकडं घातलं, आणि त्यानंतर आपण पाहिला या खऱ्या स्पर्धेला सुरुवात केली. कोणत्याही प्रकारचं विघ्न या स्पर्धेमध्ये येणार नाही याची आपण नक्की काळजी घेतली. औक्षण केलं गणपती महाराजांचं, आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहता या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. दुसरा चेंडू होता आणि थ्रो होता, आणि तदनंतर मात्र यष्टांच्या मागे उभा असणारा यष्टीरक्षकाला थोडीशी इजा निर्माण झाली. चंद्रकांत मागच्या सामन्यामध्ये खूप मोठी इनिंग साकारली होती या खेळाडूनं, त्याला थोडीशी दुखापत झाली आहे. चांगलं पद्धतीचं आयोजन श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आमचे प्रमुख शिल्पकार अध्यक्ष आगरी समाज उन्नती मंडळ बदलापूर, आणि त्याचबरोबरीने खरं बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत सन्माननीय दिलीपजी बैकर साहेब, आणि त्यांच्या समवेत समाजसेवक आदरणीय सूर्यकांत गणपत बैकर साहेब यांचं एक प्रमुख योगदान या स्पर्धेला. आणि त्यानंतर आमचे युवा आयोजक श्री हर्षद दिलीप बैकर साहेब आणि त्यांच्या समवेत अमोल दिलीप बैकर साहेब, आणि संपूर्ण या ठिकाणी श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आणि मानकिवली ग्रामस्थ यांच्या माध्यमातून साकारणारी खूप मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. आज रायगडमध्ये जर तुम्ही विचार केला तर खरं तर 40+ एक मोठी स्पर्धा चालू आहे, प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. त्यानंतर 52ची एक खूप मोठी स्पर्धा नुकताच
योगेशने तिकडे उल्लेख केला मलंगडच्या अगदी पायथ्याशी. आणि आज मात्र ए गटातील सर्व संघ तदनंतर मात्र किंजल आदर्श ट्रॉफी अशा मोठमोठ्या स्पर्धा चालू आहेत. गौरी स्पोर्ट्स नेवाळीची एक मोठी स्पर्धा, बदलापूर ठाणे जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या संख्येने मात्र स्पर्धांचं आयोजन आणि त्यातील एक खूप मोठी अग्रंग मानांकित अशी स्पर्धा आपण पाहतोय. जगदीश स्मृतिचषक 2021चं हे शानदार पर्व स्विचिट करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला स्टान्स बदलला आणि आपल्याकडून फेवरेट फटका खेळता येईल यासाठी मात्र हा प्रयत्न केला, परंतु पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. लाईन ओळखली आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे एक धाव ॲड होईल, ती म्हणजे ओम कोंडेश्वर भोज या टीमच्या धावफलकामध्ये. 3 धावा धावफलकावरती आहेत. खूप योग्य निर्णय आमचे ऑफिशियल पंच मैदानामध्ये, त्यांच्याकडून देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन. या ठिकाणी मालेगाव नेरळचे आमचे राजेशजी भोईर स्वतः क्रिकेटर आहेत, चांगले खेळाडू देखील आहेत. आणि त्यांच्या समवेत धर्मेंद्रजी वर्मा कल्याण जे स्क्वेअरलेग पंच आणि त्यानंतर आमचे तिसरे पंच अजितजी निकम बदलापूर. बिग हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस तुम्ही पाहताय शॉर्ट स्क्वेअरलेगच्या वरतून बॉल चालला सरळ डीपमध्ये, शतरक्षक बॉल खाली पोहोचतील तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण केल्या या दोन्ही खेळाडूंनी. 2 धाब्याने संघ पुढे गेलाय. तुम्ही पाहताय ओम कोंडेश्वर भोज टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 1 गडी बाद 5 धाबा. पहिलं P1चं षटक आहे आणि या पहिल्या P1च्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज खऱ्या अर्थानं संदेश कौतुक करावं लागेल. आतापर्यंत चांगला स्पेल हाताळतो आपल्या टीमसाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय फलंदाजांना खऱ्या अर्थानं पॉवर दाखवण्याची संधी होती, कारण 2 शतरक्षक तुम्ही पाहता 30 सर्कलच्या बाहेर आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. राऊंड विकेट संदेश तयार. यावेळेस देखील खूप चांगला बॉल अँगल क्रिएट करतोय. त्याची बॉलिंग ॲक्शन तुम्ही पाहिली आहे तर पूर्णपणे पॉपिंग क्रीजचा वापर करतो अक्रॉस लाईन येऊन त्यानंतर मात्र अँगल क्रिएट केला आणि सहजगत्या चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. अजून एक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये संदेश या बोराडेला यश मिळालं. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिरावलेली 1 गडी बाद 5 धाबा. चांगली गोलंदाजी, चांगली बॉलिंग ॲक्शन संदेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पंचाच्या उजव्या बाजूनं डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते या ठिकाणी फलंदाज, परंतु लाईन तुम्ही जर पाहिली आहे तर लेग स्टिकच्या बाहेर जाणार हा चेंडू पंचांनी मात्र पुन्हा एकदा या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे अवांतर धाव मिळेल ती म्हणजे भोज संघाला. एक मोठं टार्गेट त्यांना उभारायचं आहे. या षटकामधला हा दुसरा अवांतर चेंडू वाईड बॉल, दुसरा वाईड बॉल फेकला आहे गोलंदाज संदेशनं आणि या धावसंख्या मात्र थोडीशी रुदिंग झाली आहे. 1 धावेनं मात्र संघ पुढे गेलाय. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील ऑन साईडमध्ये हा फटका आणि इथे तुम्ही पाहताय अजून एक सिंगल ही ॲड होईल. खरं तर ओम कोंडेश्वर भोज टीमच्या धावफलकावरती हळूहळू हा संघ पुढे चाललाय आणि धावसंख्या मात्र धावफलकावरती आहे ती म्हणजे 1 गडी बाद 7 धाबा. पहिलं P1चं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आणि खऱ्या अर्थानं हा या इनिंगमध्ये पहिला चेंडू फेस करेल फलंदाज जो स्ट्रायकिंग एंडला गेला आहे तो म्हणजे विशाल. आता त्याच्याकडून आता भरपूर अपेक्षा आहेत ओम कोंडेश्वर भोज संघाला. सौभाग्यवती खऱ्या अर्थानं जागृती अमोल भोईर ज्या विद्यमान सरपंच आहेत डोके दापिवली ग्रामपंचायत, त्यांच्याकडून या टीमला सातत्याने शुभेच्छा येत आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. राऊंड विकेट खूप चांगला फटका, कॉपीबिक स्टाईल फटका होता. कव्हर आणि पॉईंटच्या दिशेने मात्र हा फटका सजवला आणि सरळ बॉलचा लढीपेक्षा कव्हर सीमा पार. 4 धाब्यासाठी हा चौकार. कव्हर आणि मिड ऑफच्या मधून हा बॉल सरळ एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये गेला आणि 4 धाबा आल्या आणि या 4 धाब्यानं पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकूण धाबा धावफलकावरती आहेत 1 गडी बाद 11. चला शॉर्ट लिमिटिंग करा, मी विनंती करतो या ठिकाणी जहरमान एरंजडे टीमला आपण जास्त एकत्र येऊ नका. वेळ फार महत्त्वाची आहे, कारण जेव्हा स्पर्धेला सुरुवात झाली आपण पाहिलं अवकाळी पाऊस संपूर्ण रायगड आणि ठाणा बदलापूर सर्व ठिकाणी पडला, त्यामुळे क्रिकेट स्पर्धा थोड्याशा खंडित झाल्या, पुढे गेल्या, पोस्टपोन झाल्या. तरी देखील पुन्हा एकदा नवीन उमेदीनं नवीन जोशानं मात्र आमच्या आयोजकांनी घेतली प्रचंड मेहनत. आणि तुम्ही पाहताय सध्याच्या क्रिकेटमध्ये भरपूर बदल घडत चालत. विकेट ड्राय करण्यासाठी तुम्ही पाहताय खरं तर ड्रायर मशीन किंवा ब्लोअरचा वापर केला गेला, परंतु आज या खेळपट्टीचा आपण जर विचार केला ही पाटा विकेट आहे. या विकेटवरती आपल्या शेतातील पेंडा जाळून या खऱ्या तर खेळपट्टीचा मॉइश्चर काढून घेतला. खऱ्या तर जो त्या मी आयोजकांना सॅल्यूट करीन, त्यांनी प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे, कारण
ही खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय मानकिवली गावाची सन्मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला यशस्वी पार पाडण्यासाठी प्रत्येकाचा हातभार एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं संतांनी म्हटलंय आणि एवढं चांगलं सहकार्य सर्वांनी केलंय आणि त्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. पहिलं षटक संपलं, 11 धावा धावफलकावरती आहेत. मयूर बॉलिंग मार्कवरती येतोय. समोर फलंदाज आहे तो म्हणजे श्रीपाद. ओव्हर द विकेट मयूर. श्रीपाद बिगिट करण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे तुम्ही पाहता बॅटरने चेंडूचा संपर्क जोडलेला नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू. 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकामध्ये जेवढे जास्त गोलंदाज निर्धाव चेंडू फेकतील तेवढा प्रेशर हा वाढेल ओम कोंडेश्वर खऱ्या अर्थानं भोज टीमवरती. चांगली बॉलिंग. लोअर पुल टॉस बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न सफल झाले आणि इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. खूप चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी चालली आहे मैदानामध्ये. गोलंदाज आहेत मयूर यांच्याकडून. समोर खेळणारा खेळाडू श्रीपाद, त्याला मात्र लगातार 2 निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकलेत. श्रीपाद आतापर्यंत आपण पाहिला 6 चेंडू आणि 5 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. एका बाजूने विशाल एक चौकाराच्या मदतीनं 4 धावांचं योगदान आपल्या टीमला देतोय. पुन्हा एकदा बॉल तयार होतो मयूर. ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगला फटका डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूची फेकी अतिशय सुंदर आणि चंद्रकांत मात्र कलेक्शन देखील चांगलं गेलं आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली आहे. फटका चांगला होता परंतु तेवढी चांगली ताकदीचं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलं डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये. सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियन तुम्ही पाहताय मोठ्या संख्येने मात्र गजबजून भरलाय. प्रेक्षकांची गर्दी खूप वाढली आहे आणि दुसऱ्या बाजून तुम्ही पाहता या ठिकाणी MS धोनी स्टँड आणि मैदानाच्या अवतीभोवती देखील प्रेक्षकांची अलोट गर्दी. हे खऱ्या अर्थानं स्पर्धेचं वैशिष्ट्य. काल देखील या स्पर्धेमध्ये रायगड, ठाणा, नवी मुंबई विभागातील संघ आपण पाहिले आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक या मैदानावरती सामन्याचा आनंद घेत असताना तुम्ही पाहिले. मोठी गर्दी आपण या मैदानी पाहिली. यूट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत 10 क्रिकच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन चांगला स्ट्रोक डीप मिड विकेटमध्ये. एलिव्हेशन नव्हता आणि हा फटका फसतोय आणि जो श्रीपाद खऱ्या अर्थानं या ठिकाणी अडखळत होता त्याला मात्र इथून परतावा लागेल. माफियाचे विशाल हा खेळाडू या ठिकाणी बाद होतोय. तर फलंदाज बाद झाला या ठिकाणी विशाल. नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 4थ्या क्रमांकाचा हा खेळाडू. चांगला झेल डीपमध्ये पकडला होता क्षेत्ररक्षकानं. फटका चांगला होता परंतु एलिव्हेशन कमी होतं, अंतर कमी कापलं आणि तदनंतर मात्र झेल बाद झाला होता विशाल, ज्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आला होता. चांगली बॅटिंग त्याने केली होती. पहिल्याच बॉलवरती कव्हरच्या वरतून चौकार लागला होता पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र या षटकामध्ये देखील त्याने चांगला प्रयत्न केला पण त्याच्या प्रयत्नांमध्ये त्याला अपयश आलं आणि इथे मात्र चांगला स्पेल हातला असणारा मयूर हा गोलंदाज. आतापर्यंत 4 चेंडू मयूरने फेकले ज्यामध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि एक बहुमूल्य विकेट मात्र त्याने पटकावला या षटकामध्ये विशाल या खेळाडूचा. पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. खोला टाकला हा बॉल अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केला लॉंग ऑन क्षेत्राकडे. 1 धाव तर पूर्ण केले, दुसरा धावचा प्रयत्न होतोय आणि सहजगत्या या 2 धावा देखील पूर्ण केल्या दोन्ही खेळाडूंनी. योगेश आणि श्रीपाद हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली या ठिकाणी धावांसाठी संघर्ष करतात. 2 धावा आल्या, 2 धाब्याने संघ पुढे गेला. धावसंख्या आहे धावफलकावरती 2 गडी बाद 14. बॅटिंग करत असताना ओम कोंडेश्वर भोज या संघाकडून जयनमन एरंजाडे हा संघ तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षण करतोय. ओव्हर द विकेट लॉफ केला बॉलला. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल पूर्ण या ठिकाणी थ्रो होत असताना मात्र डायरेक्ट हिट देखील झालाय. बघा डायरेक्ट हिट झाला आणि तिसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. 4थी धाव घेतली जाईल का तर 4थी धाव देखील घेतली गेली आहे. आता तिसऱ्या पंचाकडे नक्कीच वळतील पंच कारण क्रुशियल मोमेंट आहे बघा, कारण क्रिटिकल डिसिजन होता. अचूक टायमिंग, थ्रो अतिशय सुंदर आणि त्यानंतर मात्र खेळाडू देखील पॉपिंग क्रीजपर्यंत पोहोचलाय की नाही याचं आपण आता नक्कीच उत्तर बघू. आमच्या वॉर रूममध्ये आमचे तिसरे अंपायर, आमचे आयोजक देखील असतील आणि आमची 10 क्रिकची संपूर्ण टीम आणि खऱ्या अर्थाने योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. दूध का दूध और पाणी का पाणी असं काही तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळेल कारण खूप चांगल्या पद्धतीने आमचे कॅमेरामन या ठिकाणी कार्य करत आहेत. 10 क्रिकचे सर्व आमचे कॅमेरामन टेक्निशियन त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय या ठिकाणी या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलं आणि घर बसल्या देखील अनेक प्रेक्षकांना ही स्पर्धा देखील पाहता आली. आमच्या वॉर रूममध्ये आमचे तिसरे अंपायर आणि आयोजक आहेत तर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. डिसिजन पेंडिंग आहे अतिशय क्रुशियल. तर हा फलंदाज बाद आहे
तर एकच धाव असेल या बॉलवरती. बघा डायरेक्ट हिट केलाय आणि हा कदाचित या सामन्यात टर्निंग पॉईंट असेल, कारण धावा कमी होत्या, इथे 4 धावा आल्या होत्या आणि इथे एकच धाव आणि विकेट देखील मिळवून दिला. सांघिक यश देखील मिळालं, ते म्हणजे जर्मन एरंदारी टीमला. गेल नसेल फलंदाजाला एवढ्या दूरवरून डायरेक्ट हिट जो यष्ट्यांमध्ये केला होता त्या क्षेत्ररक्षकानं, त्याचं कौतुक करायला लागेल. फिल्डर ज्या ठिकाणी ज्याने थ्रो केला होता श्रीराम, त्यानं मात्र हा थ्रो केला होता, अचूक थ्रो. श्रीराम त्याचं नाव आहे, नावामध्ये देखील बरंच काही दडलंय, प्रभू रामांचं नाव, आणि चांगलं कार्य त्याच्याकडून. लॉंग ऑफमध्ये जर आपण पाहिला तर खूप दूरवरून हा थ्रो आणि डायरेक्ट हिट देखील झाला, त्यामुळे फलंदाज बाद झाला. आणि एक धाव मात्र मिळाली, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या ओम कोंडेश्वर भोज टीमला. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ओम कोंडेश्वर भोज टीमची धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 7.50च्या सरासरीनं 3 गडी बाद 15 धावा. तिसरं षटक. चला स्पीडअप करा, मी विनंती करतोय जर्मन एरंदारी टीमच्या संघनायकाला. आपण 20 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग समाप्त करायची आहे. उद्या खरेदीनं मेगा फायनल असेल आणि उद्या जवळजवळ 9 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. उद्या देखील वेळ फार महत्त्वाची आहे आणि आयोजकांना देखील विनंती, आपण सकाळी पहिला सामना लवकर सुरू करा, जेणेकरून संध्याकाळ सत्रामध्ये खऱ्या अर्थानं सूर्यास्ताला जाण्या अगोदर बक्षीस वितरण सोहळा देखील संपन्न होईल. असं नियोजन मात्र तुम्हाला करावं लागेल. खूप चांगली स्पर्धा आहे. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. ललित भोईर. पहिलाच बॉल या ठिकाणी मिडऑफमध्ये खेळून काढला होता प्रथमेशनं आणि 1 धाव मात्र पूर्ण केली. एका धावेनं मात्र संघ पुढे चालला. धावसंख्या आहे धावफलकावरती 3 गडी बाद 16 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पहिल्या 15 धावा आल्या. अखेरच्या षटकामध्ये जर षटकापर्यंत या सरासरीनं बॅटिंग केलं तर किमान 30 ते 35 धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये कदाचित पाहायला मिळतील, परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये आक्रमण करायचं योगेश आणि प्रथमेशच्या 2 फलंदाजांना. खोला टाकला बॉल, बॅकफुटला गेले होते, पॉपिंग क्रीजचा भरपूर वापर केला होता, परंतु चांगला चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलं होतं गोलंदाजाने आणि त्यानंतर मात्र इथे 2 धावा पळून दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या. 2 धावेनिशी मात्र संघ पुढे गेला. धावसंख्या आहे धावफलकावरती 3 गडी बाद 18 धावा. चांगला खेळ मैदानामध्ये पाहताय. जगदीश स्मृतिचषक 2021चं हे शानदार पर्व, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. खऱ्या अर्थानं जगदीश दादा यांच्या स्मृतीस आपण उजाळा देतोय आणि यांच्या पवित्र स्मृतीस आपण पुन्हा एकदा अभिवादन करूया. 18 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झाले 3. कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचं आहे आणि इथे मात्र तुम्ही बघा कमी धावसंख्येमध्ये रोखायचं आहे ओम कोंडेश्वर भोज टीमला. यासाठी मात्र नक्कीच रणनीती आखतील. बघा पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोचवू 11, आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. चार धावा आल्या. बघा पहिल्या 2 बॉल लगातार निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर 5व्या बॉलवरती 2 धावा आणि शेवटच्या बॉलवरती 1 रन आणि रनआउट. अशा 4 धावा आल्या. आपले 12th मॅन आमच्या समवेत आहेत, तर कोणत्याही गोष्टीचा अन्याय तुमच्यावरती होणार नाही याची पण काळजी घ्या, कारण चांगलं आयोजन आहे, तर प्लीज आपण देखील कोऑपरेट करा. तर या ठिकाणी धावा आहे धावफलकावरती 18, गडी बाद झाले 3, षटक क्रमांक 3 या ठिकाणी ललित भोईरचं मार्गस्थ असताना. ओव्हर द विकेट ललित तयार. यावेळेस देखील लॉफ्ट केला बॉल अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चालला, डीप मधला क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचलाय आणि सहजगतीचा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तर दरम्यान 2 धावा आल्या बॉलवरती, त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या ओम कोंडेश्वर भोज संघाला. 2 धावेनेशी आपण पाहतो दुसरं दशक पूर्ण झालंय. 2021च्या आपण शेवटाकडे आलोय. खऱ्या अर्थानं बराच प्रदीर्घ काल या ठिकाणी संघर्ष करावा लागला आपल्या संपूर्ण मानवाला या 2 वर्षामध्ये, 2020 आणि 21 या वर्षामध्ये. त्यानंतर आपण 2022मध्ये काही दिवसानंतर प्रवेश करणार आहोत आणि या वर्षाच्या अखेरीस मात्र या स्पर्धेचं खूप चांगलं आयोजन तुम्ही आज या क्रीडानगरीमध्ये पाहताय. वेगवान बॉल होता आणि त्यानंतर मात्र पंचांचा योग्य निर्णय. अगदी ऑफस्टिकच्या जवळून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बिसावला आहे, कोणतीही धाव नाही आहे. तिसरं षटक तुम्ही पाहताय ललित भोईरचं या ठिकाणी मार्गस्थ असताना. चांगली गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून येणारे 8 चेंडू भरपूर निर्णायक असतील.
ते म्हणजे भोज टीमसाठी. कारण तुम्ही जेवढ्या जास्त धावा कराल तेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा वाढलेला पाहायला मिळेल. ललितचा हा बॉल इथे फटका फसला होता, वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तुम्ही पाहताय या ठिकाणी शॉर्ट पॉईंटमध्ये बॉल चालला आणि एक धाव आली. एका धावेने स्ट्राईक रोटेट केली आहे ती म्हणजे प्रथमेश या फलंदाजानं. आता स्ट्रायकिंग एंडला येईल तो म्हणजे योगेश हा खेळाडू. या पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिला खरं तर थोडीशी नीरव शांतता या ठिकाणी ओम कोंडेश्वर भोज टीमच्या खेम्यामध्ये निर्माण झाली, कारण धावसंख्या फार कमी आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना आणि मागच्या सामन्यामध्ये योगेश हा खेळाडू खऱ्या अर्थानं सामनावीर ठरला होता, त्यामुळे त्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. 9 चेंडूमध्ये 33 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं होतं. इथे मात्र चांगली गोलंदाजी ललितकडून. शेवटचा बॉल देखील निर्धाव फेकलाय आणि अशा रीतीनं मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 7.00च्या सरासरीनं 3 गडी बाद 21 ही धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती ओम कोंडेश्वर भोज टीमच्या माध्यमातून. जय जय आणि 21वा धावफलकावरती आहेत. अखेरचं षटक भरपूर निर्णायक आहे आणि या अखेरच्या षटकामध्ये तुम्ही पाहताय योगेश आणि प्रथमेश हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि गोलंदाजी मार्कमध्ये प्रसाद म्हात्रे 4थं षटक फेकेल स्लॉग ओव्हरचं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं भारतीय संघाचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह ज्याला आपण संबोधतो, खऱ्या अर्थानं यॉर्कर लेन गोलंदाजी करणं ही त्याची क्षमता. आणि या षटकामध्ये देखील पहिल्या 3 गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीमध्ये सातत्य टिकवेल का हे देखील पाहावं लागेल. खोला टाकलेला बॉल फक्त दिशा दिली लॉंग ऑनमध्ये अलॉंग द कार्पेट हा बॉल चाललाय आणि त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. स्ट्रायकिंग एंडकडे फलंदाज येतो योगेश. तर मी या दरम्यान इथे विनंती करेन डोके टीमचा संघनायक आणि मानकिवली टीमचा संघनायक दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी आमच्या परिचयाच्या बॉक्समध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅच असेल दुसऱ्या फेरीमधला आज शेवटचा सामना डोके विपक्ष मानकिवली दोन्ही टीमचे संघनायक आपण या टॉससाठी बोला तयार. पुन्हा एकदा इथे देखील क्लीन बोल्ड झाला. मागच्या सामन्यामध्ये 9 चेंडूमध्ये 33 धावा करणारा खेळाडू या ठिकाणी बाद होतो योगेश. थँक्यू. तर क्लीन बोल्ड झाला हा खेळाडू योगेश. तर मी पुन्हा एकदा मानकिवली आणि ढोके टीमच्या संघनायकाला इन्व्हाइट करेन टॉससाठी. या षटकानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीमधला हा शेवटचा सामना असेल 4 षटकांचा. सद्यस्थितीमध्ये चालू असलेला सामना तुम्ही पाहताय. मैदानाच्या आतमध्ये जयहनुमान एरनजाडे ज्या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी पाचारण केलं ओम कोंडेश्वर भोज टीमला. आतापर्यंत ओम कोंडेश्वर भोज टीमची धावसंख्या आपण पाहिली 3.2 षटकांचा खेळ संपलाय आणि 22 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे या इनिंगमधले अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. विकी आलाय स्ट्रायकिंग एंडला. प्रसाद म्हात्रेचा हा बॉल फुलर लेनचा लाऊड अपील झाली आहे. शॉर्ट फाइंडिंगला हा बॉल चाललाय. त्यानंतर मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं होतं. थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि लेग बाईसच्या स्वरूपात या 2 धावा मिळाल्या. खरं तर या धावा संघाच्या अकाउंटमध्ये ॲड होतील फलंदाजाच्या नाही, कारण या स्पर्धेमध्ये मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट एक एक गुण फार महत्त्वाचा आहे. 2 धाब्याने मात्र संघ पुढे गेला. धावा कशा का होईना या क्षणाला या भोज संघाला धावांची गरज आहे आणि या 2 धावा आल्या. 24 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झाले 4. मैदानाच्या अवतीभोवती तुम्ही पाहताय भगभो वादळ. खूप चांगल्या पद्धतीने मंडप डेकोरेशन केलं आहे. ऑनसाईडमध्ये या ठिकाणी फ्लिक ऑफ द रिक्स चांगला फटका आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सहजगत्या 2 धावा आल्या. 2 धाब्याने मात्र संघ पुढे गेला. धावसंख्या पाहिली धावफलकावरती तर 4 गडी बाद 26 धावा. अजूनही या षटकातील आता काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या
येणाऱ्या चेंडूवरती जर का एखाद दुसरा मोठा फटका आला तर एक सन्मानजनक टोटल उभारण्यामध्ये यशस्वी होईल ओम कोंडेश्वर भोज संघ. आणि शेवटच्या बॉलवरती येणारे मोठे फटके तुम्हाला नक्कीच वेगळा कॉन्फिडन्स देऊन जातील. आणि फलंदाज आहेत विकी. यावेळेस मोठा फटका उडवला होता परंतु लॉंग ऑन मध्ये तेवढंच चांगलं ताकदीचं क्षेत्ररक्षण, अगदी सीमारेषा लगत बॉडी बॅलन्स ठेवला आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवून हा झेल पकडला. आणि तदनंतर मात्र विकीला परतावं लागेल डगआउट मध्ये. या फिल्डर थँक्यू. तर या दरम्यान सन्माननीय अंकुश कराळे यांना ही विनंती आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय अंकुश कराळे साहेब यांना विनंती आपण देखील या व्यासपीठावरती. आपलं ही सहर्ष स्वागत. हा झेल पकडला 24-26 या धावसंख्येवरती 5वा धक्का. त्यानंतर प्रथमेश स्ट्रायकिंग एंडला लोअर फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली आहे बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं मात्र बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमा पार. हा शेवटच्या बॉलवरती येणारा निर्णायक चौकार आणि या चौकारच्या मदतीनं ओम कोंडेश्वर भोज टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 5 गडी बाद 30 धाबा. म्हणजे येणाऱ्या 24 बॉल 31 धाबांची गरज असेल ती म्हणजे जर्मन एरंदरे टीमला. आणि एका बाजूने या 31 धाबा रोखायच्यात मैदानाच्या आतमध्ये ओम कोंडेश्वर भोज संघाला. मागचा सामना आठवावा लागेल खरं तर भोज संघाला, कारण बेलवली संघानं संघर्ष करावायच भाग पडलं होतं मानकिवली टीमला. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे संघनायक ढोके आणि मानकिवली या दोन्ही टीमच्या संघनायकांना मी इन्व्हाइट करेन टॉससाठी. नेक्स्ट मॅच आणखीन एक मोठी लढत. तर ढोके टीमचा संघनायक आणि मानकिवली टीमचा संघनायक टॉससाठी या. थँक्यू. तर आपण जाऊया पुढच्या सत्राकडे. आमच्या समवेत जोडले गेले सकाळपासून आमचे समालोचक मित्र सिद्धी करवले गावचे उत्कृष्ट समालोचक योगेशजी मडवी. थँक्यू. थैंक यू, बहुत बहुत शुक्रिया रोशन. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. काफ़ी बड़ी प्रतियोगिता दोस्तों चलती हुई मैदान के ऊपर. आज का ये प्रतियोगिता का तीसरा दिन है. तीसरे दिन का ये मुकाबला, दूसरे उनका पहला मुकाबला. दोनों टीमें तगड़ी टीमें, ताकतवर टीमें मैदान के ऊपर है. एक तरफ आप जय हनुमान एरंजा टीम को देख सकते हो, दूसरी तरफ ओम कोंडेश्वर भोज टीम जिन्होंने बल्लेबाजी करते हुए 4 ओवर में तकरीबन 30 रन बनाए. यानी कि प्रति ओवर की बात करेंगे तो प्रति ओवर में रन बनाए मैदान के ऊपर 9.50 की औसत से
अब जीतने के लिए 31 रनों का लक्ष्य है मैदान के ऊपर। आने वाले इस मुकाबले में मुकाबला बेहतरीन होगा, कहीं मत जाना, क्योंकि बोस टीम के पास गेंदबाजी काफी ताकतवर है, मगर एरेंजर टीम एक ताकतवर बल्लेबाजी करने वाली टीम। देखना होगा इस मैदान के ऊपर आने वाले इस मुकाबले में जीत के लिए 31 रनों का लक्ष्य है। श्री गणेश क्रिकेट टीम मानक्यूली आयोजित जगदीश मोदी चषक 2021 का सुहाना सबर तो जीत के लिए लक्ष्य रखा है मैदान के ऊपर। तो जीत के लिए लक्ष्य 31 रनों का। सलामी जोड़ी मैदान पर जाते हुए यहां से मैदान के ऊपर जय हनुमान एरनजाड टीम की ओर से चंद्रकांत और प्रसाद, ये सलामी जोड़ी मैदान पर जाती हुई दोनों टीम को हम शुभकामनाएं दे रहे हैं। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम। एक बेहतरीन क्रिकेट मुकाबला देखने को मिलेगा। बिल्कुल यहां पर ये मुकाबला होगा रंगीन। आने वाली 24 गेंदें और जीत के लिए लक्ष्य है 31 रनों का। सलामी जोड़ी स्ट्राइक एंड पर बल्लेबाज चंद्रकांत। गेम ऑन। पहली यॉर्कर गेंद, सामने सम्मान दिया गेंद को, सीधी मिड ऑफ की रीजन में गेंद को रोका, सिंगल के साथ खाता खोला बल्लेबाज चंद्रकांत ने। प्रसाद और चंद्रकांत की ये सलामी जोड़ी, बिल्कुल आप देख रहे हैं दर्शक, जैसे ही शाम का वक्त हो रहा है और वैसे ही दर्शक धीरे धीरे मैदान पर बढ़ते हुए, उन सभी प्यारे दर्शकों का फिर एक बार स्वागत यूट्यूब के माध्यम से, जो दर्शक मुकाबले को एंजॉय कर रहे हैं। मगर इस बार मिस टाइमिंग, कॉटन बोल्ड, विकेट नंबर फर्स्ट, प्रसाद बैक टू द डगआउट। विकेट मैदान के बाहर गोल्डन डक के शिकारी बने और अब नए बल्लेबाज संदेश बोराडे, नो बैट्समैन, नो स्ट्राइक एंड पर। अब देख सकते हैं स्ट्राइक एंड पर चंद्रकांत, जिन्होंने पहली गेंद के ऊपर सिंगल निकाल कर खाता खोला और टीम की टोटल है 1 विकेट के नुकसान पर 1 रन। जीत के लिए 31 रनों का लक्ष्य है। इससे पहला वाला मुकाबला आपने देखा आखिरी गेंद तक गया था, बिल्कुल मानक्यूली टीम को आखिरी गेंद में जीत मिली और इस बार 31 रनों का लक्ष्य 4 ओवर में। फिर एक बार गेंद हवा में थी, काफी आसान सा कैच। कहते हैं ना कि प्रैक्टिस मैन इज परफेक्ट मैन। बिल्कुल आपको अच्छा क्रिकेट खेलने के लिए आपकी प्रैक्टिस होनी जरूरी है और बिल्कुल यहाँ पर ये देखिए कितनी आसान सी कैच, एकदम लॉलीपॉप कैच। बिल्कुल आज सोमवार का दिन है, नहीं चाहते थे लॉलीपॉप कैच पकड़ना। ये देखिए बिल्कुल बहुत आसान सा कैच था। ड्रॉप होने के बाद रन मिले, 1 टीम की टोटल बनी 2 रन। ऐसी फील्डिंग होगी, ऐसी कैचेस ड्रॉप होंगे तो मुकाबला जीतना बहुत कठिन होगा, क्योंकि आपके पास रन बहुत कम है और ऐसे में जीत के लिए आपको संघर्ष करना होगा। अच्छी फील्डिंग, अच्छी गेंदबाजी, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश, विकेट के ऊपर विकेट और दबाव के ऊपर दबाव, ये 5 बातें होती है लो स्कोर में मुकाबला जीतने के लिए। मगर इस समय गेंदबाजी तो बेहतरीन हो रही है, मगर फील्डर साथ नहीं दे पा रहे मैदान के ऊपर। ओह नाइस डिलीवरी, बिल्कुल यॉर्कर गेंद की थी और 1 रन जरूर मिला, लेग बाइज अंपायर डिसीजन होता हुआ। टीम की टोटल फुल स्कोर पहुंचता हुआ 3 रन के ऊपर। 4 गेंदे 3 रन। शुरुआत काफी बेहतरीन हुई है। प्रति ओवर 9.50 की 75 के औसत से रन बटोरने मुकाबला जीतने के लिए, मगर अब तक बने हैं 4 गेंद में 3, यानी कि जो पावर सर्कल का ओवर है इसमें आपको हानामारी करनी होती है, इसमें आपको बड़े स्ट्रोक खेलने होते हैं। मगर इस समय गेंदबाज योगेश की मैं सराहना करना चाहूंगा। और फिर एक बार गेंद हवा में, बड़ा आसान सा कैच, इस बार नहीं छोड़ेंगे चंद्रकांत के पारी का अंत। विकेट नंबर 2। अब यहां पर मुश्किलें पैदा होगी, क्योंकि जीत
31 रनों का। पहले पावर प्ले में 2 बड़े बल्लेबाज मैदान से बाहर। क्या बात है, काफी अच्छी संगीत। छोटी उम्र में प्यार हो जाते हैं। आजकल के जो बच्चे हैं ना, 5वीं 6ठी कक्षा या 7वीं कक्षा से ही उन्हें प्यार हो जाता है। ऐसा ज़माना आ चुका है। इसलिए दोस्तों, मौसम भी बदलता है। आज ठंडी का मौसम है। बारिश क्यों होती है? ये वजह होती है कि आज दुनिया काफ़ी अलग बन गई। दुनिया गोल है, इसीलिए इस दुनिया में झोल है। टीम की टोटल बनी है इस समय 3 रन 2 विकेट के नुकसान पर। जीत के लिए लक्ष्य अभी भी हम बात करेंगे। 28 रन की आवश्यकता। आने वाला ये मुकाबला और बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन वार्ड गेंदबाजी, बिल्कुल शानदार गेंद फेंकी और बल्लेबाज को यहां पर दबाव में डाल दिया। पहला ओवर हुआ खत्म, जो कामयाब ओवर रहा, सफल ओवर रहा, जिसमें मिले 2 विकेट 3 रन देकर योगेश की सराहना करनी चाहिए। पिछले मुकाबले के हीरो। बिल्कुल इस मुकाबले में बल्लेबाजी तो नहीं कर पाए अच्छे, मगर गेंदबाजी से शुरुआत काफी बेहतरीन की है। अब समीकरण बदला है। अब चाहिए 18 गेंदे, 28 रन की आवश्यकता। दोस्तों, जितना मुकाबला आसान दिखता है ना, उतना आसान होने वाला नहीं है। यह मुकाबला रफ एंड टफ होगा और शानदार मुकाबला होगा। पाहिजे ते मैदानावरती अंकुजी कराळे साहेब असतील, त्यांच्या जोडीला विष्णू इरमाली, त्यानंतर अजून मान्यवर जोबीरची देखील उपस्थिती आहेत. तुम्ही या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. त्यानंतर नामदेव काका मराठे आपण देखील यायचं व्यासपीठावरती. आणि आमच्या साईगावचे बालचंद्र भोपी मामा आपण देखील या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. तो पहला ओवर हुआ खत्म। पहला ओवर में बने हैं 3 रन। जीत के लिए अब 18 गेंदे। रंजा टीम को अब जीतने के लिए 28 रन की आवश्यकता। इतना बड़ा लक्ष्य नहीं है, थोड़ी सी शांत स्वभाव से बल्लेबाजी करनी होगी। शुरुआत में बल्लेबाज 2 आउट हुए, यानी कि ओपनर जोड़ी आउट होने के बाद अब जिम्मेदारी इन बल्लेबाजों के कंधों के ऊपर है। अच्छी गेंद, बिल्कुल यहाँ पर लो पुलटॉस की गेंद सामने खेला। कारपेट ड्राइव लॉन्ग ऑन के रीजन में 1 रन कंप्लीट। दूसरे के लिए पलटे, थ्रो अच्छा नहीं कर पाए। बदौलत 2 रन मिले और इस 2 रन के साथ टीम की टोटल 5 पर पहुंची है। इक्का दुक्का के साथ मुकाबला आगे बढ़ता हुआ। जीतने के लिए अब 26 रन की आवश्यकता होगी। इक्का दुक्का से मुकाबला आगे बढ़ता हुआ। पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका तिनका उठाना होता है। इक्का दुक्का से भी इस मुकाबले को आगे लेके जा रहे हैं मैदान के ऊपर एरेंजर टीम। मगर इस बार शानदार स्ट्रोक, कट किया गेंद को, फील्डर ने कोई प्रयास भी नहीं किया और गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। रोहित मिनमिने आपण जर कुठे असेल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. रोहित मिनमिने, मालचंद मामा भोपी आपण या व्यासपीठावरती. चौंकाने के बाद इस बार मिड ऑफ के क्षेत्र में गेंद को रोका। सिंगल के साथ टीम आगे बढ़ती हुई 10 पर पहुंची है। धीरे धीरे मुकाबला आगे बढ़ता हुआ। दोनों टीमें झूंझ रही मैदान के ऊपर। दोनों टीमें एक ही बराबर की टीमें, तो बिल्कुल मुकाबला भी बेहतरीन होगा। पहले ओवर में योगेश ने जो गेंदबाजी की, कमाल की, काबिल तारीफ गेंदबाजी की, मगर दूसरे ओवर में गेंदबाजी अच्छी रही। फील्डिंग में थोड़ा सा खराबी देखने को मिली। एक चौका जरूर मिला। उसके बाद यहाँ पर टीम टोटल पहुंची है 10 पर। अब जीतने के लिए चाहिए 21 रन। 15 गेंदे 21 रन। रनों और गेंदों के बीच में जो अंतर है ना, केवल 6 का अंतर है। यानी कि ये मुकाबला जय हनुमान एरेंजर टीम के पक्ष में ज्यादा मजबूत है। यहां से बल्लेबाजी अच्छी होगी तो ये मुकाबला आसानी के साथ जीतेंगे मैदान के ऊपर, मगर गेंदबाजी अच्छी करनी होगी। और ये मिला विकेट। मिड विकेट में खिलाड़ी तैनात और विकेट नंबर 3, तीसरा बल्लेबाज मैदान के बाहर। बल्लेबाज संदेश बोराडे बैक टू द डगआउट।
आज जिनका नाम सुनते ही रगों में खून दौड़ता है, वो संगीत डीजे मास्टर की तरफ से हरे रंग का सपना लेके आया था अफजल इस माटी में, छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसकी छाती में। टीम की टोटल बनी है 10 रन 3 विकेटों के नुकसान पर। काफी बड़ा मुकाबला, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। ये क्रिकेट का दस्तूर है दोस्तों, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। और क्रिकेट की भाषा, लगी तो ताली नहीं तो गाली, क्योंकि आप अच्छा खेलेंगे तो आपके लिए दर्शक तालियां बजाएंगे, यदि आपसे कुछ गलती होती है तो गालियां भी देंगे, क्योंकि अपनी कामकाज छोड़ के सभी दर्शक आ जाते हैं आपका क्रिकेट देखने के लिए। उनको चाहिए खाली एक अच्छा क्रिकेट। और बेहतरीन गेंदबाजी गुड लाइन पर पड़ने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी, डॉट बॉल की समाप्ति। टीम की टोटल रुका हुआ स्कोर 10 के ऊपर। अब यहाँ पर थोड़ी थोड़ी मुश्किलें बढ़ती नजर आ रही है, क्योंकि 13 गेंद में 21। अब जो अंतर है ना थोड़ा सा बढ़ गया, क्योंकि अभी 8 का अंतर बन गया। अभी 2 गेंदें डॉट हो चुकी है, 8 का अंतर बना और 13 गेंद में 21 की आवश्यकता। फिर एक बार अच्छी गेंद थी, बिल्कुल यहाँ पर गेंद को खेला, शॉट पॉइंट रीजन में, ऊपर पॉइंट में रन बना 1। और इस 1 रन के साथ टीम पहुंची 11 पर। अब जीतने के लिए 20 रन की आवश्यकता है। धीरे धीरे मुकाबला आगे बढ़ता हुआ 12 गेंदें और 20 रन की आवश्यकता। 12 गेंद का खेल हुआ खत्म और 12 गेंद में जय हनुमान एरंजर टीम ने बनाए हैं 11 रन और जीतने के लिए अब 12 गेंद में 20 रन की आवश्यकता। बीस रन की आवश्यकता। मुकाबला कहां से कहां गया। शुरुआत में लग रहा था कि ये मुकाबला इतना आसान होगा, मगर आज सुबह के सत्र में देखा जिस जैसे क्रिकेट इस पिच के ऊपर कभी बल्लेबाजी चली कभी गेंदबाजी चली, मगर अब चाहिए 12 गेंद 20 रन की आवश्यकता। प्रति ओवर 10.00 की औसत बरकरार रखनी होगी इस मुकाबले को जीतने के लिए। शाम का वक्त, बिल्कुल दर्शक इस मुकाबले को लुत्फ उठाते हुए काफी शान से आज इस मुकाबले को एंजॉय करते हुए, काफी क्रिकेट के चाहते दर्शक है। बिल्कुल हमेशा इस ग्राउंड के ऊपर आप टूर्नामेंट देखोगे तो फिर दर्शकों की भीड़ लगती है। मैदान के चारों बाजू में बिल्कुल ये जनसागर आप देख सकते हैं। उन सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत। जीतने के लिए 12 गेंदे और 20 रन की आवश्यकता। गेंदबाजी बिल्कुल यहाँ पर पहुंचे गेंदबाज तीसरे ओवर के लिए है किशोर, जिनके हाथ में यहाँ पर कप्तान ने जिम्मेदारी दी है, क्योंकि कहते हैं ना कि जिम्मेदारी बहुत कम लोग निभाते हैं। 12 गेंदे 20 रन की आवश्यकता। गेंदबाज अच्छी गेंद, इस बार खेल दिया गेंद एक्स्ट्रा कवर की तरफ आती हुई। थोड़ी सी मिसफील्ड देखने को मिली, एक एक्शन में गेंद को नहीं उठा पाए, रन बने 2। और एक आध गलती आपको महंगी पड़ सकती है, क्योंकि क्रिकेट में आप देखते हैं कभी कभी एक आध गलती से आप मुकाबला हार जाते हो और वो गलती काफी महंगी पड़ जाती है। और इस समय 1 रन की जगह 2 रन बने और अब टीम की टोटल पहुंची 13 पर। जीतने के लिए चाहिए 18 रन, 11 गेंदे 18 रन। लक्ष्य तो बड़ा नहीं है, मगर लड़ने की क्षमता आप में बड़ी होनी चाहिए। मैं जीत सकता हूं, ये हमेशा सोच दिल में होनी चाहिए। ये दुनिया झुकती है साहब, झुकाने वाला चाहिए। लक्ष्य इतना बड़ा नहीं है, मगर गेंदबाजों की दाद देनी होगी। जैसे पहला ओवर, सेकेंड ओवर भी बेका और ये तीसरा ओवर है। अब ये रुख बदलने वाला ओवर होगा, क्योंकि इस ओवर में मुकाबले का फैसला होगा हार या जीत का। बेहतरीन गेंदबाजी, काफी रफ्तार के साथ वाइड यॉर्कर गेंद फेंकने की कोशिश की, कामयाबी मिली, डॉट बॉल। और गेंदबाज बिल्कुल कप्तान भी चाहते कि ओवर में ज्यादा से ज्यादा डॉट गेंद आए, और ज्यादा से ज्यादा गेंदें डॉट आएंगी तो यहाँ पर दबाव है जो बल्लेबाजों के ऊपर बढ़ सकता है। 10 गेंदे, अब सभी करें 18 रन की आवश्यकता, जो 4 गेंदे काफी महत्वपूर्ण है इस मुकाबले में। और इस बार ओवर पिच गेंद, लॉब किया गेंद को लॉन्ग ऑन की तरफ, लॉन्ग बिग वे, आउट ऑफ द बॉक्स, 6 रन।
या तो ताली नहीं तो गाली। गेंद डॉट आने के बाद जितनी गाली पे पड़ती है, जितना छक्का लगने के बाद तालियां बजती है और आप जीतने के लिए 12 रन की आवश्यकता। ओ बेहतरीन गेंदबाजी इस बार। गेंद गुडलैंड पर पड़ने के बाद थोड़ी सी टॉस हुई, थोड़ी सी बाउंस हुई, बल्लेबाज को चकमा देते हुए विकेट कीपर की दस्तानों में 8 गेंदें बची, 12 रन की आवश्यकता। 8-12 का समीकरण मैदान के ऊपर चलता हुआ ये मुकाबला काफी महत्वपूर्ण दोनों के बीच। स्वीट शॉट खेलना चाहते थे मगर अपीलों में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी है। लेग बाइक के स्वरूप में रन मिलते हुए मैन अंपायर की भूमिका निभा रहे राजेश भोईर सर, मैन फ्रॉम मालेगांव स्वच्छ अंपायर की भूमिका निभा रहे हैं। उन्होंने बताया क्योंकि लेग बिफोर की अपील होती ना तब 3 बातों के ऊपर गौर होता है, लेंथ, लाइन, हाइट, पैटर्न, एग्जैक्ट बिल्कुल यहाँ पर गेंद पड़ने के बाद स्टंप की काफी बाहर थी। अंपायर बता रहे कि ये नॉट आउट है, रन बने 1। अब समीकरण है 7 गेंद में 11 रन की आवश्यकता। इस बार गेंद को खेला डीप मिड विकेट में, खिलाड़ी मौजूद, 1 रन बनेगा और इस 1 रन के साथ टीम पहुंची है 21 रन के ऊपर और आखिरी ओवर में जय हनुमान एरंजर टीम को जीतने के लिए 10 रन की आवश्यकता। पाहिजे तेवढी आवश्यकता। गेंदबाजी और बल्लेबाजी देखकर तो लग रहा है कि मुकाबला आखिरी गेंद तक देखने को मिलेगा, मगर जिसका संघर्ष अच्छा होगा वो मुकाबले को जीत पाएगा। 6 गेंदें 10 रन की आवश्यकता। टीम की टोटल बनी है 21। आप जीतने के लिए 10 रन आने वाली 6 गेंदों में। काफी बड़ा मुकाबला जिस तरह से बल्लेबाजी और गेंदबाजी हो रही है तो लग रहा है कि मुकाबला आखिर तक देखने को जरूर मिलेगा। दोनों टीम को संघर्ष करना होगा क्योंकि आने वाली इस 6 गेंद में 10 रन बनाने हैं जीत के लिए जय हनुमान एरंजर टीम को। जय हनुमान एरंजर टीम जिनकी माध्यम से भी दोस्तों आने वाली 9, 10, 11, 12 4 दिन क्रिकेट का महासंग्राम है। बिल्कुल जिस किसी टीम को हिस्सा लेना आप एरंजर टीम से संपर्क कर सकते हैं। हमारे मित्र विशाल से भी आप संपर्क कर सकते हैं जो कि 9 तारीख, 10, 11 और 12 4 दिन एक बड़ी प्रतियोगिता होगी एरंजर के मैदान के ऊपर। जीत के लिए 6 गेंदें और 10 रन की आवश्यकता। लक्ष्य बड़ा नहीं है मगर अब इस मुकाबले में क्या होगा, एरंजर टीम जीतेगी या फिर मैदान पर ये मुकाबला जीत पाएगी मैदान के ऊपर भोज टीम। गेंदबाजी का भार प्रथमेश के कंधों के ऊपर सौंपा है। स्ट्राइक पर बल्लेबाजी कर रहे हैं श्री राम। पहली गेंद शॉर्ट गेंद थी, फायदा नहीं उठा पाए। और क्रिकेट में दोस्तों 3 गेंदें काफी खराब होती है, शॉर्ट पिच, ओवर पिच और फुल टॉस। ये 3 गेंदें ऐसी है जिस गेंद के ऊपर हमेशा चौके छक्के आते हैं और ऐसे बिल्कुल मौके पर इस शॉर्ट गेंद के ऊपर रन नहीं बने, यानी कि अब दबाव साफ तौर पर दिखाई दे रहा है एरंजर टीम के बल्लेबाजों के ऊपर। श्री राम जो स्ट्राइक एंड पर बल्लेबाज, एक क्षमता काफी है इस खिलाड़ी में, ताकतवर खिलाड़ी है। देखिए बिल्कुल अब 5 गेंद में 10 रन। ओ फुल टॉस गेंद मिस किया और क्लिंग बोल्ड, बिल्कुल काफी खराब बल्लेबाजी मैं कहूंगा। पिछली गेंद थी शॉर्ट और ये गेंद थी फुल टॉस और आप जीतने के लिए 4 गेंद में 10 रन की आवश्यकता होगी। बैट्समैन अविनाश मैदान पर जाते हुए, अविनाश में क्षमता है, अविनाश में ताकत है। इस मुकाबले का रुख वो बदल सकते, इतनी क्षमता उनमें, क्योंकि अब 4 गेंद में 8 रन बनाने हैं।
4 गेंदे 8 रन की आवश्यकता। कमाल भरा मुकाबला दोनों के बीच चलता हुआ ये सेकेंड राउंड का पहला मुकाबला। इसके बाद होगा सेकेंड राउंड का सेकेंड मुकाबला, होगा दो बड़े टीमों के बीच। सॉरी, 4 गेंद में 10 रन की जरूरत है। स्मॉल मिस्टेक। 4 गेंद में 10 रन, काफी प्रेशर बढ़ा है, काफी दबाव बढ़ा है दोनों के ऊपर। अब दोनों बल्लेबाज, एक तरफ अविनाश न्यू बैट्समैन मयूर गए हैं जिन्होंने 10 गेंद में 16 रन बनाए, वो है 9 सेकंड के ऊपर। उन्हें स्ट्राइक देना बेहतर होगा क्योंकि उन्होंने बेहतरीन बल्लेबाजी की है, बेहतरीन गेंद थी। इस बार गेंद को खेला लॉन्ग ऑन की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद, करा फील्डिंग और नतीजा 4 रन। एन मौके पर यह मिसफील्ड देखने को मिली और नतीजा बना 4 रन। किस्मत भी में मिसफील्ड देखने को मिली। यदि यहां पर मुकाबला बिल्कुल भोज टीम गवाती है तो उनकी हार के पीछे एक ही कारण होगा, उनकी मिसफील्ड। और अब 3 गेंद में 6 रन की आवश्यकता। फिर एक बार बाजी पलटी मैदान के ऊपर। कमाल भरा मुकाबला। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। मुकाबला जीतने के लिए 3 गेंद 6 रन की आवश्यकता। गेंदबाज तैयार, फुल टॉस, बनाता मौका, फिर एक बार नहीं पकड़ पाए गेंद को और रन बना 1। और अंपायर का डिसीजन, 1 रन तो जरूर मिला है। तो बिल्कुल 1 रन जरूर मिला। 1 रन के साथ टीम की टोटल दोनों अंपायर डिस्कस करेंगे और बताएंगे। यस, और बीमर के लिए रिव्यू लिया गया। बिल्कुल यहाँ पर गेंदबाजी बल्लेबाजी करते हुए बल्लेबाजों ने रिव्यू लिया है, जो हम चेक करेंगे कि गेंद पड़ने के बाद जो हाइट फैक्टर है वो कितना ऊपर है, इसे चेक किया जाएगा। बिल्कुल जो हमारे थर्ड अंपायर भी यहाँ पर है मौजूद, अजीत निकम सर थर्ड अंपायर बिल्कुल यहाँ पर है मौजूद। और थोड़ी देर में इस गेंद के ऊपर जो डिसीजन होगा, थर्ड अंपायर डिसीजन, क्योंकि ये काफी क्लोज डिसीजन बिल्कुल। और जो मुकाबला रहा 3 गेंद 6 और इस गेंद के ऊपर डिसीजन पेंडिंग है। अजित निगम सर जो तीसरे अंपायर है, और मैदान पर राजेश भोईर सर मैन फ्रॉम मालेगांव, और दूसरे धर्मेंद्र वर्मा सर मैन फ्रॉम कल्याण। ये 3 अंपायर आज इस प्रतियोगिता में बिल्कुल अंपायर की भूमिका निभा रहे हैं। डिसीजन अब देखना होगा कि क्या हो रहा है। चर्चा तो बहुत सारी है दर्शकों के बीच में कि गेंद, कई दर्शक कह रहे हैं कि कमर के काफी ऊपर वाली गेंद थी, कई दर्शक कहते हैं कि नीचे है, क्योंकि दोनों तरफ के दर्शक है, दोनों गांव के दर्शक है। एक चाहते यहाँ पर बिल्कुल भोज टीम के दर्शक बोल रहे हैं कि नहीं भाई गेंद नीचे है, और रेंजर टीम के बोल रहे हैं कि भाई ऊपर है। मगर अब दूध का दूध पानी का पानी हो जाएगा और डिसीजन तो इसके बाद जो मुकाबला होगा सेकेंड राउंड का सेकेंड मुकाबला होगा 2 टीमों के बीच, यानी कि तो बिल्कुल अगला मुकाबला जय हनुमान ढोके और स्वर्गीय लोकेश 11 श्री गणेश मानक्यूली के बीच होगा अगला मुकाबला। मगर डिसीजन तो बिल्कुल डिसीजन होगा। तीनों अंपायर बातचीत कर रहे हैं क्योंकि डिसीजन काफी मेन डिसीजन है, क्योंकि एन मौके पर जो गेंद गिरी है ना,
सो गेंद यदि वाइट होती है तो रन एक्स्ट्रा मिलेंगे, नो मिलती है तो भी एक्स्ट्रा बनेंगे, मगर नो के ऊपर फ्री सबसे महंगा पड़ेगा। और बिल्कुल बताएंगे यहाँ पर डिसीजन, बातचीत तो जरूर हुई है तीनों के बीच में, तीनों अंपायर्स। और तो 22 रन मिलते हुए एक रन बना। और इस एक रन के साथ अब मुकाबले में ट्विस्ट 2 गेंदें बची है और अब 2 गेंद में 5 रन की आवश्यकता। 2 गेंदें 5 रन, देखना होगा आने वाला मुकाबला बेहतरीन है। 2 गेंदें 5 रन, एक इस गेंद के ऊपर सिंगल भी बनती है तो भी मुकाबला आखिरी गेंद तक, ये मुकाबला आखिरी गेंद तक जरूर देखने को मिलेगा। आने वाली 2 गेंदें 5 रन की आवश्यकता। गेंदबाज इस समय प्रथमेश गेंदबाजी कर रहे हैं और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है मयूर। बेहतरीन स्ट्रोक, बैक टू द बॉलर, सीधे खेला था, 1 रन जरूर बना, दूसरे के लिए पलटे और ये रन बने 2। और अब आखिरी गेंद में 3 रन की आवश्यकता होगी। टीम की टोटल है 28 रन, जीतने के लिए 3 रन, यदि 2 रन बनते तो फिर सुपर ओवर। कहा था कि मुकाबला आखिरी गेंद तक जरूर देखने को मिलेगा और वो मुकाबला आखिरी गेंद में आया। 1 गेंद 3 रन और 2 बनते हैं तो मुकाबला होगा सुपर ओवर। टाई मुकाबला यदि होता है तो सुपर ओवर मुकाबला जरूर देखने को मिलेगा। मगर यहां पर क्या होगा आखिरी गेंद में, क्या बल्लेबाज चौका लगा पाएंगे या फिर 2 रन बनेंगे, देखना होगा इस गेंद के ऊपर क्या होगा। मुकाबला लास्ट गेंद में आया, यानी कि 1 गेंद 3 रन की आवश्यकता। अच्छी गेंद, 1 रन तो जरूर बना है, दूसरे के लिए पलटे, 2 रन बने और ये तीसरे रन के लिए पलटे थे। सुपर ओवर, मुकाबला मैच टाई एंड मुकाबला अब होगा सुपर ओवर का। चलो रेंजर टीम का टोटल बना 30 रन और साथ ही साथ यहां पर भोज टीम का टोटल भी बना था 30 रन। स्कोर लेवल और इस प्रतियोगिता का नियम बता रहा है कि अब मुकाबला होगा सुपर ओवर का। चलो दोनों टीमें फटाफट अपनी 2 बल्लेबाज और गेंदबाज के नाम यहां पर दर्ज करनी है, फास्ट में लेना होगा।